नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। होळी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात उमरठ येथे साजरा। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थान असलेल्या मुक्काम उमरठ या गावी ग्रामस्थांच्या वतीने होळी शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान साजरा झाला। होळीच्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी निघाली। सदर पालखी उत्सव पाहण्यासाठी पुणे, बडोदा, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातून खालूबाजाच्या या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात आली। गावातील प्रत्येक घरात ही पालखी खांद्यावरती नाचवत नेण्यात आली। वर्षानुवर्षे ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं मानलं जातं। तसेच आपले ग्रामदैवत आपल्या घरी येणार म्हणून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडून इतरत्र गेलेले ग्रामस्थ हे होळीनिमित्त आपल्या गावी मोठ्या संख्येने येत असतात। आल्यानंतर आपल्या घरासमोर रांगोळी काढून फुले पसरून आपल्या ग्रामदैवत यांची पालखी आपल्या घरी आणून देवाची पूजा केली जाते। देवासाठी गोड नैवेद्यही केला जातो। घरातल्या महिला माहेरवाशिणी, सासरवाशिणी या ग्रामदेवतेची ओटी भरतात, देवाला नमस्कार करतात। पालखी नाचवणे हा कार्यक्रम रंगतो। त्यामुळे उमरठ गावामध्ये गावकऱ्यांचा उत्साह या होळी शिमगोत्सवात हमखास दिसून येतो। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, पोलादपूर।